पुणे पोर्शे प्रकरणी लोकांचा यंत्रणेवर संताप. अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी कशी दिली, बारमध्ये एंट्री का दिली असे सवाल. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार विशाल अग्रवाल अटकेत. पुणे पोर्शे प्रकरणी आरोपीला विशेष वागणूक दिली असेल तर सीसीटीव्ही तपासून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. पुण्यात झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांकडून कॅन्डल मार्च. ज्या ठिकाणी अपघात तिथेच पुणेकरांचा कॅन्डल मार्च. इराणच्या अध्यक्षांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा. राष्ट्रपती भवनावरील तिरंगा अर्ध्यावर. तमिळनाडूला पावसानं झोडपलं. रात्रीपासूनच कोडाईन कॅनल भागात अचानक पूरपरिस्थिती, तर पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता. केरळच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, भूस्खलनाचा देखील मोठा धोका. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट. महाराष्ट्रात रात्री 11:30 वाजेपर्यंत 54.29% मतदानाची नोंद. निवडणूक आयोगाची माहिती. तर 8 राज्यांपैकी सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात. मुंबईत गेल्या 30 वर्षातलं 2 नंबरचं रेकॉर्ड ब्रेक मतदान. मुंबई दक्षिण तळाला तर मुंबई उत्तर टॉपवर. उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदानाचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये दिसणारा किशोरला अटक. 25 मे रोजी पुन्हा होणार मतदान. आज 12वीचा निकाल दुपारी 1 वाजल्यापासून निकाल बोर्डाच्या साईटवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार.